तर नमस्कार पब्लिक, माझं नाव आहे वैभव भालेकर. तर आजचा हा व्हिडिओ किंवा ही सिरीज म्हणू शकता तुम्ही. तर ही सिरीज मी आजपासून बिगिनर लोकांसाठी स्टार्ट करणार आहे. बिगिनर लोकांसाठी का? कारण जेव्हा आपण जिम मध्ये येतो ना, तेव्हा आपल्याला कोणी काही सांगत नाही. जिम ट्रेनर काहीतरी वेगळं सांगतो, कोणीतरी एक्सपिरियन्स वाला माणूस असतो, तो तुम्हाला काहीतरी वेगळं सांगतो. तर तुम्हाला काय करावं ते काही कळत नाही आणि तुम्ही काहीतरी जाता, मस्तपैकी डंबल्स मारता, डंबल्स मारले, ट्रायसेप मारले, शोल्डर मारले, दुसऱ्या दिवशी तुमचं बॉडी पूर्ण पॅक. तर तुम्ही येता, परत तुम्ही जिम सोडून देता आणि म्हणता की जिम माझ्या काही कामाची नाही. तर मी आज तुम्हाला एक बेसिक वर्कआउट डे 1 टू डे 30 पर्यंत मी तुम्हाला कसं वर्कआउट करायचं, एक महिना जिम मध्ये फक्त वर्कआउट करायचंय. तर मी तुम्हाला कसं करायचंय ना ते प्रॉपर सांगणार आहे. तर ही सिरीज नक्की फॉलो करा तुम्ही. तर आपण स्टार्ट करू आपल्या वर्कआउटसाठी. तर चला मित्रांनो, आपण आपल्या वर्कआउटला स्टार्ट करू. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का? तुमचे जेवढे पण बॉडीचे जॉईंट्स आहेत, शोल्डर झालं, लेग झालं, हिप झालं, हे अगोदर तुम्हाला प्रॉपर वॉर्मअप करून घ्यायचा आहे यांचा. तर हा वॉर्मअप कसा करायचा ना, मी सांगतो तुम्हाला कसा करायचा. सगळ्यात अगोदर तुमचं राहायचं शोल्डर. तर तुम्ही शोल्डर प्रॉपर वॉर्मअप नाही केलं ना, तर लय घाण इंजुरी होती. मला माहिती आहे, माझी झालेली. सो तुम्ही ना प्रॉपर अगोदर शोल्डरचा वॉर्मअप करून घ्या. अगोदर काय करा माहितीये का? 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 आणि परत रिव्हर्स 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. यानंतर लगेच तुम्हाला शोल्डर रोटेशन, परत असे शोल्डर रोटेशन घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. परत रिव्हर्स सेम 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. यानंतर करा तुम्ही रिस्ट रोटेशन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिव्हर्स 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिस्ट रोटेशन झालं. आता नेक रोटेशन करायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिव्हर्स 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यानंतर तुम्हाला लगेच करायचं आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यानंतर 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6 7 7 8 8 9 9 10 10. त्यानंतर आपल्याला करायचं आहे लेग्सचा वॉर्मअप. लेगचा वॉर्मअप कसा करायचा आहे मी सांगतो. तुमच्या जिम मध्ये किंवा कुठं पण असा एक सपोर्ट पकडा, काही पण पिलर वगैरे किंवा काही पण पकडू शकतो तुम्ही, असा काही प्रॉब्लेम नाही. तर हा लेग तुम्हाला स्विंग करायचा फ्रंट टू बॅक. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. सेम दुसरा पण 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. केला फ्रंट टू बॅक. आता आपल्याला साइड टू साइड करायचं आहे. असं पकडायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. सेम दुसरा पाय. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 झालं. आता चला, आपण आतापर्यंत आपल्या बॉडीचं सगळं वॉर्मअप करून घेतलेलं आहे. आता आपल्याला आहे ना आपल्या बेसिक एक्सरसाइज कडे जायचंय. तर फर्स्ट एक्सरसाइज राहील आपली हाय नीज. आपण यात आहे ना आपला स्टॅमिना चेक करणार आहे. आपला स्टॅमिना किती आहे ते हाय नीज कशी करायची ते प्रॉपर शिकवतं. लक्ष देऊन ऐका आणि मी जसं व्हिडिओमध्ये सांगतोय ना तसं प्रॉपर बघून करा. आता तुम्हाला असे हात ठेवायचे कंबरच्या लेवलला. कमराच्या लेवल जर हात ठेवले तर तुमचा हात कधीच खाली नाही गेला पाहिजे. जेव्हा तुम्ही पाय वरती घेताय ना तर पाय तुमचा असा वरती आला पाहिजे. तर कसं करतो ते बघा.
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 21 22 23 24 25. तुम्हाला असे करायचे आहेत 4 सेट 25-25 रेपिटेशनचे आणि प्रत्येक सेटमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे 40 ते 45 सेकंद ब्रेक. त्यावर तुम्ही जास्त ब्रेक ठेवू नका. आपल्याला तुमचा स्टॅमिना चेक करायचा आहे. दुसरी एक्सरसाइज असणार आहे पुशअप्स. पुशअप्सने आपण आपली स्ट्रेंथ चेक करणार आहे. आपण अगोदर हायनेस म्हणजे आपला स्टॅमिना चेक केला आणि आपण आता स्ट्रेंथ चेक करणार आहे. स्ट्रेंथसाठी आपण पुशअप करणार आहे आणि पुशअप कसे प्रॉपरली करायचे ना ते प्रॉपरली सांगतो, ऐकून घ्या. तुमचा आज फर्स्ट डे, मला माहिती आहे तुम्हाला काय पुशअप्स येत नाही, तुम्ही कधी पुशअप्स एकही पुशअप्स नाही मारलेला, तरी पण कसा मारायचा तो प्रॉपर सांगतो. जर तुम्हाला सिंपल साधा पुशअप जमत नाही ना, जसा की असा बघा, तुम्हाला असा पुशअप नाही जमत आहे, तर तुम्ही सिम्पली हे जे गुडघे आहेत ना ते गुडघे खाली ठेवा, पाय वर करा आणि असा पुशअप मारा. जरी असा पण पुशअप जात नसेल तर एक काम करा, मिनी पुशअप मारा. असा 1 2 3 4 5 असे तुम्हाला आहे ना 10 पुशअप मारायचे आहेत 4 सेटचे. प्रत्येक सेटमध्ये 40 ते 45 सेकंदचा ब्रेक ठेवा. हे असे 4 सेट प्रॉपर परफॉर्म करा. तर याने तुमची स्ट्रेंथ जाणवेल तुम्हाला, तुमचा स्ट्रेंथ किती आहे. तर आतापर्यंत आपण काय केलं, आपला कार्डिओ म्हणजेच आपला स्टॅमिना, आपली स्ट्रेंथ, आणि तिसरं आपल्याला चेक करायचं आहे आपली कोर किती मजबूत आहे. त्यासाठी आपल्याला करायचे आहेत प्लँक्स. तर प्लँक्स कसे करायचे ना ते प्रॉपरली सांगतो. हात असे ठेवायचे आणि असे प्लँक करायचे आपल्याला 30-30 सेकंदचे. असं कुब्बड काढायचंय ना, खाली जायचंय, स्ट्रेट ठेवायचंय. हा प्लॅन तुम्हाला 30 सेकंद करायचा आहे. 4 सेट घ्यायचे आणि प्रत्येक सेटमध्ये तुम्हाला 40 ते 45 सेकंदचा ब्रेक ठेवायचा, जास्त ब्रेक ठेवायचा नाही. त्याला तुम्ही म्हणता मी एवढी जिमची मेंबरशिप दिली आणि हा भाऊ फक्त बॉडी वेट करून घेतोय, तर भाऊ थांबा. तर प्रॉब्लेम कसा आहे, तुम्ही फक्त जर स्टार्टिंगला घेतली तर तुम्ही डायरेक्ट मशीनवर गेले ना आणि डंबल पकडले तर तुमची बॉडी नेक्स्ट डेला प्रॉपर, तुमची बॉडी नेक्स्ट डेला आहे ना एकदम पॅक होऊन जाणार, पॅक. तर त्यासाठी ना बेसिक स्टार्टिंगला करून घ्यावं लागतं, स्ट्रेचिंग वॉर्मअप वगैरे. तर हा तुम्हाला कोणी सांगणार नाही, मी सांगतोय प्रॉपरली कसं करायचंय. तर आपण नेक्स्ट जाणार आहे ना तर त्याच्यात तुम्हाला डंबल सांगणार आहे. तर जी आपली नेक्स्ट एक्सरसाइज असणार आहे ते आहे बेंच प्रेस. तुम्हाला स्टार्टिंगला आहे ना बार्बल वगैरे किंवा मशीन वगैरे या गोष्टी प्रेफर करायच्या नाहीत. सिंपल साधे डंबल्स घ्या. तुमच्या जिम मध्ये 1 किलो 2.5 किलोचे डंबल्स असतील, जास्त हेवी पण घ्यायचे नाहीत. असे डंबल घ्यायचे आहेत आणि असे नीजवर ठेवायचे किंवा गुडघ्यावर ठेवायचे. प्रॉपरली कसं ठेवतोय ते पण बघा, इंजुरी होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. तर तुम्ही जर आतापासूनच अशी सवय लावली ना, तुम्हाला पुढे जाऊन हेवी वेट मारायला प्रॉब्लेम होणार नाही किंवा शोल्डर इंजुरी होणार नाही, जशी की मला झाली होती. बट ती झाली रिकवर, आता थोडा पेन आहे पण ठीक आहे. आपण याच्यावर फोकस करू. तर डंबल्स असे ठेवायचे गुडघ्यावर आणि मी कसे लिफ्ट करतोय ना तो प्रॉपर बघा, तसेच लिफ्ट करायचे आणि तसेच ठेवायचे. असे घेतलेत, बॅक मध्ये गॅप आणायचंय, चेस्ट अप करायची आहे आणि हाताशी ठेवायचे. एक आणि डंबलला आहे ना असं टच नाही करायचंय, जस्ट असे पुश करायचे वर. 2 खाली आता श्वास घ्यायचा आहे, पुश केल्यावर श्वास सोडायचा आहे. नाकाने श्वास घ्यायचा आहे, तोंडाने सोडायचा आहे. आणि डंबल ठेवताना पण आहे ना तुम्हाला असा डंबल घ्यायचा आहे, असं गुडघ्यावर घ्यायचं आहे आणि असं खाली ठेवायचं आहे. तुम्ही डायरेक्टली असा वाकडा तिकडा करू नका, नाहीतर शोल्डर तुटण्याचे खूप चान्सेस असतात. याचे करायचे तुम्हाला 10 रेपिटेशन आणि 4 सेट. प्रत्येक सेटमध्ये 40 ते 45 सेकंदचा ब्रेक ठेवा आणि हा सेट तुमचा कम्प्लीट करा. ही झाली तुमची चेस्ट एक्सरसाइज. आपण आता नेक्स्ट एक्सरसाइज कडे जाऊ. चला, आपली जी नेक्स्ट एक्सरसाइज असणार आहे ना ती असणार आहे लॅट पुल डाऊन. लॅट पुल डाऊनचं सिंपल मिनिंग सांगतो. आपण जे पुलअप्स करतो ना, तर पुलअप्स मध्ये आपण आपलं बॉडी वेट वरती पुल करतो, म्हणजे आपण आपलं बॉडी वेट वरती उचलतो. पुलअप्स मध्ये काय नाही, सिंपल आहे. पुलअप्स मध्ये वेट आपण आपल्याकडे पुल करत असतो आणि वेट आपण आपल्या अकॉर्डिंगली चेंज करू शकतो. तर आपल्याला डायरेक्ट पुलअप्स मध्ये काय होतं, आपण फर्स्ट डेला जातो आणि पुलअप्स आपल्याला जमत नाही, कारण का आपल्या स्ट्रेंथच नाहीये. आपली बॉडी वेट 70, 80, 90, 100, तर तुम्ही डायरेक्टली 100 किलो उचलणार आहे का? नाही ना. त्यासाठी एक पुलअप मशीन आहे. ती पुलअप मशीन प्रॉपर कशी मारायची ना ती सांगतो, नीट ऐकून घ्या. तर पहिले तुम्हाला अगोदर ना हे सेट करून घ्यायचे प्रॉपरली. वेट तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग 10 किलो 20 किलो काही पण लावू शकता.
पण जास्त वेट लावायचं नाही, जास्त हेवी करायचं नाही. फर्स्ट डे सिंपल साधं वेट लावायचंय. फक्त आपल्याला फॉर्म शिकून घ्यायचंय कसं करायचंय ते प्रॉपरली सांगतो, नीट पहा. तर हा रॉड असेल तुमच्या जिम मध्ये, इथं पकडायचंय तुम्हाला आणि प्रॉपरली खाली घ्यायचंय. आणि मेनली म्हणजे हे तुमचं आहे ना, हे लॉक करायचंय. हे जेव्हा तुम्ही लॉक करता ना, तेव्हा तुमची बॉडी वरती हे होत नाही. आणि काय करायचंय, हा वेट आहे ना, हा रॉड तुमच्या चेस्ट पर्यंत पुल करायचाय. स्लोली सोडायचंय. लॅट्स पूर्ण स्प्रेड करायचे. तर याचे करायचे तुम्हाला 4 सेट 10-10 रेपिटेशनचे. प्रत्येक सेटमध्ये तुम्हाला 40 ते 45 सेकंद ब्रेक ठेवायचा आहे. तर ही एक्सरसाइज तुमच्या बॅक साठी जाणार आहे. तर चला आपण नेक्स्ट एक्सरसाइज कडे जाऊ. तर आपली आज लास्ट एक्सरसाइज असणार आहे स्क्वॉट्स कसे मारायचे ते सांगतो. स्क्वॉट्स मध्ये तुम्ही पाय शोल्डर लेवलला ठेवायचे, ना जास्त वाईट ठेवायचे ना जास्त क्लोज ठेवायचे. ओनली शोल्डर लेवलला ठेवायचे. आणि जे तुमचे नीज आहेत, जेव्हा तुम्ही स्क्वॉट्स परफॉर्म करता, तुमचे नीज टोचच्या पुढे गेले नाही पाहिजे. कसं सांगतो प्रॉपरली सांगतो, टेन्शन नका घेऊ. जास्त खाली पण जायचं नाहीये आणि जास्त वरती पण थांबायचंय. 90 डिग्री मध्ये थांबायचंय. कसं सांगतो ते मी प्रॉपर सांगतो. 1 2 3 4 5 6 हे नीच टोचच्या पुढे गेले नाही पाहिजे. 7 8 9 आणि 10. तर तुम्हाला स्क्वॉटचे करायचे 4 सेट 10-10 रेपिटेशनचे. आणि प्रत्येक सेटमध्ये 40 ते 45 सेकंद ब्रेक ठेवायचा आहे आणि तुमचा वर्कआउट फिनिश करायचा आहे. तर आपण आज डे 1 बघितलंय. तर डे 1 तुम्हाला ऍटलिस्ट 1 वीक 4 ते 5 दिवस रिपीट करायचा आहे. माहितीये नेक्स्ट डेला तुमचा थोडाफार सोरनेस येणार आहे, कारण तुमचा आज फर्स्ट डे. तुम्ही हा जो वर्कआउट आहे फर्स्ट डेचा 4 ते 5 दिवस कंटिन्युअस करा. 1 वीक कंटिन्यू करा. त्यानंतर नेक्स्ट वीकला डे 2 कंटिन्यू करा. तर आपण आज काय काय बघितलं माहितीये का? आपण अगोदर वॉर्मअप करून घेतला. आपण आपल्या बॉडीचे जॉईंट्स मोकळे करून घेतले. त्यानंतर आपण आपला स्टॅमिना चेक केला, म्हणजेच कार्डिओ केला. तेच हाय नीज केले. त्यानंतर पुशअप्स केले. त्याने आपली स्ट्रेंथ चेक केली, आपल्या स्ट्रेंथ किती आहे. नंतर 3 नंबर आपण आपले कोर चेक केले, आपले कोर किती मजबूत आहे. त्यानंतर आपण आपल्या चेस्टचा एक्सरसाइज केले. नंतर बॅक साठी लॅट पुल डाऊन केले. नंतर आपण स्क्वॉट्स केले लेग साठी. तर हे आपण आपल्या ओव्हरऑल बॉडीला कव्हर केलंय. आज कसं करायचं होतं. आज फर्स्ट डे होता. जास्त हेवी करू नका. 45 ते 50 मिनिट्स मध्ये पूर्ण वर्कआउट संपवा आणि घरी जावा. चांगलं न्यूट्रिशन घ्या. नेक्स्ट डे साठी सबस्क्राईब करून ठेवा. आणि माझी इंस्टाग्रामची आयडी आहे फिट विथ व्हीबी, तिथे पण फॉलो करून ठेवा. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर तिथे मला डायरेक्टली डीएम करा. मी तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करेन. शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या बिगिनर मित्रासाठी, ज्याने की नवीन जिम जॉईन केली आहे. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग. मिलते नेक्स्ट डे.